अमरावती के जयंती समारोह में पहुंचे सांसद अरविंद सावंत ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को पुष्पांजलि अर्पित कर उनके योगदान को याद किया। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती समारोह अमरावती में धूमधाम से मनाया गया, जिसमें ठाकरे समूह के सांसद अरविंद सावंत ने शिरकत करते हुए कहा कि बाबा साहेब ने संविधान लिखकर समाज व राष्ट्र को एक नई दिशा प्रदान की है। इस दौरान उन्होंने संविधान और लोकतंत्र की रक्षा के लिए सभी को साथ आने की अपील की। त्या संविधानाचं रक्षण करणं, त्या संविधानातून मिळालेल्या लोकशाहीचं रक्षण करणं हे आज देशापुढचे यक्ष प्रश्न म्हणून उभे राहिलेले आहेत। महागाई, बेरोजगारी, महिलांवरचे अत्याचार, शेतकऱ्यांवरचा अन्याय या प्रश्नांसोबत जगण्याचा मूलभूत अधिकार दिलेला, आमचे विचार प्रगट करण्याचा अधिकार दिलेला, या सगळ्यावर आज आघात होत आहेत। अशा वेळेला सगळ्यांनी या देशाच्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आलं पाहिजे, ही भूमिका आदरणीय उद्धवजी गेले कित्येक महिने बोलत आहेत। आणि मला असं वाटतं की त्या प्रसंगात ते येत राहतं, कळत राहतं की कसं चाललेलं आहे ते, आणि म्हणून ते नेहमी असं म्हणतात की 2024 ची निवडणूक कदाचित शेवटची ठरेल जर आपण जागे झालो नाही तर। त्यांना अभिवादन करताना हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल, हर क्षण, हर सच।